लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन काल देशभरात साजरा झाला। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 20 या ठिकाणी पंडितजी सुपर मार्केट या परिसरात मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या कल्पनेतून तिरंग्याचा सेल्फी पॉइंट उभारण्यात आलेला होता। यावेळी केक कापून आणि शाळकरी मुलांना चॉकलेट वाटून एकमेकांना केक भरवून 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। नागरिकांनी लहान मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण यावेळी पाहायला मिळालं। एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी डावखरवाडी परिसरातील पंडितजी सुपर मार्केट या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सेल्फी पॉइंट उभारण्यात आलेला होता। हा सेल्फी पॉइंट आबालवृद्धांसाठी आकर्षणाचा विषय ठरला। मनसे नाशिक शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला। त्यानंतर लहान मुलांना चॉकलेट आणि केकचे वितरण करण्यात आले। दरम्यान यावेळी सेल्फी पॉइंट येथे सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची आणि शाळकरी मुलांची एकच झुंबड उडालेली होती। भारत माता की जय, भारत माता की जय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा विजय असो। दरम्यान यावेळी सुदाम कोंबडे, बंटी कोरडे तसेच ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे नेते ॲडव्होकेट नितीनरावजी पंडित यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सेल्फी विथ असा सुंदर असा प्रोग्राम घेतला आणि बालगोपाळांसाठी चॉकलेट वाटप ठेवले। अतिशय सुंदर उपक्रम हा नितीनराव पंडितांचा आहे। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून ते विविध उपक्रम या परिसरामध्ये घेत असतात। निश्चितच त्यांच्या हातून या वॉर्डाची, या नाशिक रोडची चांगल्या पद्धतीने सेवा घडो। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी नितीन भाऊंना अशी शुभेच्छा देईल की ते लवकरच नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जावो आणि त्यांच्या हातून खूप चांगल्या पद्धतीचे कामं या शहरामध्ये घडो, तसेच आमच्या पक्षाचे नाव अतिशय चांगल्या पद्धतीनं रोशन करो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। तसेच आमच्या ह्या येथील आमच्या विभागाचे विभागाध्यक्ष साहेबराव आप्पा खरजूल, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार नेते बंटी भाऊ, त्यानंतर शशीभाऊ, उमेश भाऊ, सर्व पदाधिकारी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आले, त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभारही मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना, नागरिकांना शुभेच्छा। आज या ठिकाणी नितीन भाऊ पंडित यांच्या वतीने बालगोपाळांना या ठिकाणी खाऊ वाटप, त्याच पद्धतीने सेल्फी विथ स्वातंत्र्य दिन अशा अनोख्या पद्धतीची कन्सेप्ट आज या ठिकाणी त्यांनी राबवली। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी आमचे झुंजार असे शहराध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू सन्माननीय सुदामभाऊ कोंबडे यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली। त्याबद्दल मी त्यांचे नाशिक रोडच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो
व आमच्या मीराताई आवारे कुलकर्णीताई, आमच्या सौ पंडितताई याही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज प्रभाग क्रमांक 20 डावखरवाडी इथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व नागरिक आणि आमचे शहराध्यक्ष, दळाईचे शहराध्यक्ष सुदामभाऊ कोंबडे, बंटी भाऊ, नितीन धानापुणे, शशी चौधरी, विद्यार्थी सेनाची सर्व टीम आणि आमची सर्व फादरबोर्डची टीम आज इथं उपस्थित. मी सर्व नागरिकांना आज 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. देश असाच प्रगती करत राहो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान यावेळी वंदे मातरम, भारत माते की जयचा जय घोष झाला. यावेळी देशभक्तीपर गीतांवर देखील लहान मुलांनी नृत्याचं सादरीकरण केलं. परिसरातील नागरिकांनी या सर्व स्तुत्य उपक्रमांचा आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, विभाग अध्यक्ष साहेबराव खरजूल, कामगार नेते बंटी कोरडे, विद्यार्थी सेनेचे शशी चौधरी, उमेश भोई, नितीन धानापुणे, आदित्य कुलकर्णी, मीरा आवारे, वैशाली शिंदे, निधी पंडित, अनुप लोखंडे, संदीप आहेर, वैभव शिंदे, पंडितजी सुपरमार्केटचे संचालक PB पंडित आदी उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.